नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अपार आय डी विद्यार्थ्यांचे डाउनलोड कसे करावे त्याबद्दलचा हा व्हिडिओ पाहत आहोत। त्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा आधार आपल्याकडे असणे आवश्यक आहे। आधार नंबर आणि त्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP जाईल। तो OTP आपल्याला मिळणं गरजेचं आहे। हे असेल त्यावेळेस आपण त्या विद्यार्थ्याचा अपार आय डी अपार कार्ड डाउनलोड करू शकतो। हे डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम डिजिलॉकर या आपल्या गव्हर्नमेंट साइटवर जायचं आहे। त्यातून साइन इन यावर क्लिक करा। ही साइन इन आपण मोबाईल नंबर, यूजर नेम आणि आधार नंबर यानुसार घेऊ शकतो। आपल्याकडे विद्यार्थ्यांचा आधार नंबर असल्यामुळे आपण तो आधार नंबर तिथे वापरायचा आहे आणि पूर्ण 12 अंक टाइप करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर त्याच्याशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या लिंकवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला तिथे एंटर करायचा आहे आणि जी ॲग्रीमेंट आहे त्यावर ऑलरेडी चेकबॉक्स असतोच। जर नसेल तर चेक करा आणि सबमिट या बटनावर एक क्लिक करायचं आहे। सबमिट झाल्यानंतर आपला OTP व्हेरीफाय झाल्यावर एक सिक्युरिटी पिन आपल्याला जनरेट करायचा आहे, जो 6 अंकी असेल। शक्यतो विद्यार्थ्याची जन्मतारीख किंवा आपल्याला जे काय 6 अंक द्यायचे असतील ते आपण तिथे देऊ शकता आणि सबमिट या बटनावर क्लिक करा। अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याचा डॅशबोर्ड आपल्या समोर येईल। यूजर नेम एंटर करण्यासाठी आपल्याला सांगतंय। जर यूजर नेम टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा त्याला स्किपही तुम्ही करू शकता। स्किप केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा अपार आय डी आपल्यासमोर पाहायला मिळेल। त्या अपार आय डीवर एक क्लिक करा। सर्व माहिती आपल्याला तिथे दिसेल आणि डाउनलोड नावाचं एक बटन मिळेल। डाउनलोडवर क्लिक करून त्या विद्यार्थ्याचं नाव टाईप करून आपण सेव्ह करू शकता। अशा पद्धतीने आपल्या कम्प्युटरवर त्या विद्यार्थ्याचा अपार डाउनलोड झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तर हा होता एक शॉर्टेस्ट व्हिडिओ अपार कार्ड कसं डाउनलोड करावं त्याबद्दल। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।